नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मराठीच कॅल्क्युलेटरवर. तर आज आपण बघणार आहे ईएमए स्ट्रॅटेजी. ईएमए स्ट्रॅटेजी बोलण्यापेक्षा ईएमए जो आपण वापरणार आहे तो आहे 9 ईएमए आणि 20 ईएमए. ते दोन ईएमए आपण का वापरणार आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. बघू शकता 20 ईएमए आपल्याला मोठा सपोर्ट अँड रेजिस्टन्सचं काम चांगल्या प्रकारे करतो. त्याच्यात मी तुम्हाला आपला कालच्या ट्रेडिंग सेशनचाच एक्झाम्पल देतो. आपला टाइम फ्रेम असणार आहे 1 मिनिटचा, जो की आपण इथे सिलेक्ट करायचा आहे. आणि ईएमए मध्ये सिंपल एक 9 ईएमए घ्यायचा आणि 20 ईएमए घ्यायचा आहे. आणि त्याला तुम्हाला जो कलर वाटेल तो त्या हिशोबाने तुम्ही कलर हे करा. ठीक आहे. तर आता बघू शकता जेव्हा या दोन्ही 9 ईएमए ज्यावेळेस दोन्ही 9 ईएमए एकमेकांपासून गॅप तयार करतात, जसा की इथे गॅप तयार केला आहे बघा, हा जो गॅप आहे. तर बघू शकता इथे 9 ईएमए आणि 20 ईएमएच्या मध्ये गॅप पाहिजे, जो की इथे गॅप आहे. आणि ज्या कॅन्डल्स आहेत आपल्या दोन्ही ईएमए पासून लांब गेले आहेत. तर आपण वेट काय करणार आहे की ट्रेड इनिशिएट नाही करायचं आहे, आपल्याला वेट करायचं आहे. हा आपण पी साईडचा सेटअप बघतोय, नंतर सी साईडचा पण बघूया. तर 9 ईएमए पासून दोन्ही कॅन्डल लांब गेलेत. नंतर बघा रिटेस्टसाठी किंवा रेजिस्टन्ससाठी कॅन्डल जवळ आलेत. इथे हे कॅन्डलने 9 ईएमएचा रेजिस्टन्स फेस केला. ही ब्लॅक लाईन आहे ती 9 ईएमए. तिथून मार्केट बघू शकता की चांगल्या प्रकारे फॉल झाला आहे. तर आपला ट्रेड इनिशिएट होतो ह्या कॅन्डलला 9:25 ला. आणि आपण इथे बघू शकता आरामात 300 ते 350 400 पॉईंट इझिली भेटलेत. ठीक आहे. पण 9 ईएमए जसे दोन्ही 9 ईएमए एकमेकांच्या जवळ यायला चालू होतील, तर त्या हिशोबाने तुम्हाला ट्रेडला एक्झिट मारायचं आहे. आता तुम्ही जर इथे ट्रेडला एक्झिट मारला असता ह्या कॅन्डलला तरी चाललं असतं. तुम्ही बघू शकता 9 ईएमए अजून पण जवळ आला नाही, तुम्ही ट्रेडमध्ये थांबू शकला असता. तर हे साइडवेज मध्ये कसं काम करतं, जसं की हे. ठीक आहे. हे साइडवेज ट्रेंड आहे. आता हे तुम्हाला पी साईडचा सेटअप तुम्हाला मी सांगायचं आहे की मार्केट इथे आला, गॅप तयार केला, बरोबर. हा जो दोन्ही 9 ईएमएच्या मध्ये गॅप तयार झालाय, वरती गेला, कॅन्डल आली, रिटेस्ट केला. हा जोपर्यंत प्रिव्हियस हाय किंवा लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत आपण ट्रेडमध्ये एंट्री करायची नाही. इथून माय टेस्ट घेतला, पण बघू शकता परत कॅन्डल एकमेकांच्या जवळ गेले, त्यामुळे आपल्याला ह्या प्रिव्हियस हायचा काही संबंध नाहीये. तो बघू शकता परत दोन्ही ईएमएच्या मध्ये गॅप तयार झाला. हा बघा, इथूनच गॅप तयार झालाय. वरती गेला, रिटेस्टला आला, रिटेस्ट केला. आणि आता आपला हा जो आपला सपोर्ट आहे प्रिव्हियस स्विंग हाय आपल्याला बघायचा आहे. हा सोडून द्यायचा, प्रिव्हियस स्विंग हाय. तो बघू शकता ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिला. ह्या कॅन्डलने ब्रेकआउट दिल्यानंतर ना आपला ह्या कॅन्डलला सी साईड एंट्री बसली. ही पण छोटी एंट्री नाहीये, 200-250 पॉईंटची एंट्री. म्हणजे कालच्या एवढ्या डाऊन साईडच्या मार्केटमध्ये पण आपल्याला पी साईडचा सी साईडचा सेटअप बनलेला. तर इथे अवॉइड कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. जोपर्यंत कॅन्डल आपल्याला रिटेस्ट करत नाहीयेत, दोन्ही तर ईएमए पासून लांब पाहिजेत, पण हे बघू शकता, पण जोपर्यंत कॅन्डल रिटेस्टला येत नाहीये तोपर्यंत आपण ट्रेडमध्ये एंट्री करायची नाही. आणि रिटेस्ट जरी केलं तरी त्याचा जो प्रिव्हियस स्विंग हाय किंवा स्विंग लो आहे तो जोपर्यंत तोडत नाही तोपर्यंत आपण ट्रेडमध्ये एंट्री करायची नाहीये. तर अजून एक एक्झाम्पल बघूया. हे बघू शकता इथे गॅप तयार झाला दोन्ही ईएमएच्या मध्ये. आता आपण काय करणार आहे, रिटेस्टचा वेट करणार आहे. एक खाली गेला, कॅन्डल इथे वर आली, 20 ईएमएच्या आसपास थोडासा गॅप म्हणजे रेजिस्टन्स फेस नाही केला, पण एक्झॅक्ट तिथूनच कॅन्डलने रेजिस्टन्स फेस केला. प्रिव्हियस स्विंग लो कोणता आहे आपला, हा वाला आहे. ठीक आहे. कॅन्डलला ब्रेकआउट दिला, ह्या कॅन्डलला एंट्री होती आपली. 200 पॉईंटच्या आपल्याला शार्प मुवमेंट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हाच होता सेटअप. तर हा व्हिडिओ किंवा हा सेटअप तुम्ही बॅक टेस्ट करून बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि चॅनेलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.